एक्स्ट्रा प्लेयर या, माझ्याकडे या. एक्स्ट्रा प्लेयर स्ट्राइक वरती आहे कुणाल, नॉन स्ट्राइकला तुषार आहे. कुणाल आणि तुषार गोलंदाजी मार्कवर येतोय अल्पेश. चिंचवाडी ऐक्यवर्धक मंडळ सडवे आपल्या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण सन्मान स्वीकारायचा प्लीज. पहिल्या चेंडूवरती वाईडच्या रूपाने अवंतरित धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. वाईडच्या रूपाने एक धावा मात्र नक्कीच खर्च केल्या. ओम साई प्रतिष्ठान शेरवली वर्सेस काळकाई कृपा तिस्ते यांच्यामध्ये चालू असता सामना. उंच उडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र झेल मिस झाला. एक अलगद झेल सोपा करायचा होता तो कठीण झाला. झेल निसटला आणि जीवदान मिळतोय बॅट्समनला. सडवे संघाकडून या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो टेमकर, सन्मान्य टेमकर साहेब यांना की आपण सडवे टीमचा येतोचे सन्मान करायचा आहे. इथं मात्र थोडासा फ्लंबल झाला आणि चालला चेंडू सीमारेषेपार. येतोय चौकार. सुंदरसा कमबॅक चौकाराने कमबॅक केलं आणि आता मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू होता परंतु रनआउटचा खतरा होता आणि मला डायरेक्ट हिट झाली आहे. बॅट्समनला परतावं लागेल माघारी. बॅक टू पॅव्हिलियन. याने सुंदर चौकार मारला होता परंतु चिक्की धाव घेण्यामागे थोडासा फंबल झाला. विकेटचं पतन आणि बॅट्समन रनआउटच्या रूपाने बॅक टू माघारी. सुंदर गोलंदाजी खरोखर टाळ्यांचा गजर येतोय. अफलातून गोलंदाजी हलक्या हाताने टाकलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली न समजलेला चेंडू जाऊन विसावला यष्टिरक्षणच्या हातामध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावांपर्यंत मजल मारता आली. अजूनपर्यंत 2 चेंडू शेष असतील पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचा पहिला षटक बॅटनी कडा घेतली नाही ते मात्र कोणतीही चूक नाही. फलंदाज कुणाल मात्र निराशात्मक कामगिरी करून माघारी. नवीन बॅट्समन रुपेश येतोय. बेतवड्याची टीम आता मैदानात दाखल. छोटे प्लेयर्स त्याच्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पंच केला बॅकफूट वरती येऊन हलकासा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्ती एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. सुंदर षटक खरोखर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सुंदरशी आपली सुंदर कला वापरली. सुदेश मला सांगावंसं वाटतं की तुषार गावडे जो आता रनआउट झालाय यांचा हुकमी एक्का होता रे.
म्हणजे स्पर्धेचे वर्ष 2024-25 वीर हनुमान चषक दिवा आयोजित महालक्ष्मी कोकण वॉरियर्स दिवा त्यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा केल्या होत्या आणि ह्या चांगल्या प्लेयर्स रनआउट झालाय. सो मोठा धक्का लागलेला आहे त्यांना. प्लेअरचं क्रिकेट खेळताना लक सुद्धा महत्वाचं असतं. बॅड लकने मात्र प्लेअर आउट झालाय. पाहूया नवीन बॅट्समन गोलंदाजी मार्कवर येतोय प्रतीक. चला टाकून घ्या मित्रांनो प्लीज, एवढा वेळ नका घेऊस. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रतीक आणि स्ट्राईकला नवीन बॅट्समन रुपेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मित्रांनो, परंतु आडव्या बॅटने मात्र बॅट आणि बॅट्समनचा काहीच संपर्क नाही चेंडूचा आणि बॅटचा. वारंवार चेंडू जाऊन विसावतोय. काहीसा कान मंत्र देताना शिरवली संघाकडून प्रतीक. आणि आता मात्र खराब चेंडू वाईटच्या रूपाने अवांतर धावसंख्येमध्ये भर घालेल. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यामधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. सुंदरशी प्रतीकची गोलंदाजी आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा कधी ऑफ साइडचा वाईट तर कधी लेग साइडचा वाईट. काहीतरी लय गवसली दिसत नाहीये. वारंवार चुका होत आहेत गोलंदाजी मार्क कडून. सुंदर चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू. कधी वाईट परंतु कधी निर्धाव. बॅट्समनना सुद्धा लय गवसली दिसत नाही कारण षटकार चौकारांची आत्ताशबाजी या ठिकाणी दिसत नाहीत. वर्ल्ड वॉडीमध्ये चालू असलेले हे सामने आपण पाहतोय. पहिल्या राऊंड मधला हा शेवटचा सामना काळकाई कृपा तिसे बी सिंदेवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शिरवली यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. याच्यानंतरच लगेच गाव टू गाव सामने सुद्धा रंगतील. सॉरी, याच्यानंतर लगेचच आपण दुसरा राऊंड सुद्धा खेळणार आहोत. श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडवाडी यांच्यामध्ये होणारा सामना असेल. सुंदरसा बॅकफुट लावून पंच केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे परंतु क्षेत्र आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेबाहेर. चौकार. या क्षेत्ररक्षणे ऑफ साइडला सुद्धा ऑन साइडला सुद्धा ऑफ साइडला सुद्धा मिसफिल्ड केला होता. नाही तर ऑन साइडला सुद्धा मिसफिल्ड होतीये. ऑफ साइडला सुद्धा मिसफिल्ड होतीये. ऑन साइडला सुद्धा एक चौकार आला होता. ऑफ साइडला सुद्धा एक चौकार येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र आता बदल करावा लागेल कारण वारंवार 2 चुका होतात. मित्रांनो मी वारंवार सांगत आलोय की एक चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करू नका. एक चूक जर पुन्हा पुन्हा कराल तर तुमच्यासाठी सगळ्याच गोष्टी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. चला पुन्हा एकदा प्रतीक सुंदर असं कमबॅक. हलक्यात चिक्केला पाहूया. रनआउटचा खतरा होऊ शकतो. इथे मात्र प्लंबर झाला. आपल्या चेंडूवरती स्वतः रन घेण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ओळखलं होतं चेंडूवरती बॅट्समन हवी होतोय. थोडासा पुढे आला परंतु माघारी जायला विसरला. आता थेट परतावं लागेल प्रवेलियन मध्ये. नवीन बॅट्समन येतो यश. आमच्या कार्यक्रमासाठी शिवसाई सेवा मंडळ B4 B5 चे अमित चव्हाण साहेब इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. अजित चव्हाण साहेब इकडे आलेले आहेत. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मला सांगायला आवडेल की हे सुद्धा एक धडाडीचे काय प्लेयर्स आहेत. यांनी पण खूप ग्राउंड गाजवलेलं आहेत. साहेब आलात तर तुमचं अभिनंदन. या सामन्यात अटीतटीच्या लढती आपण नक्कीच पाहू. आणि इथं रेकॉर्ड आहे. ज्या ज्या सेमीफायनलच्या मॅचेस झाल्या त्या रेकॉर्ड झाल्यात. एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज. प्रत्येक वेळी एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना आणि षटकार मारून सामने विन झालेत. ह्या मैदानाची खासियत आहे. इथे कधी कधी गेम फसतो आणि कधी कधी मात्र गेम आपल्या बाजूने सुद्धा येतो. नवीन बॅट्समन प्रतीक साठी लेफ्ट हँड बॅट्समन येईल.
क्षेत्ररक्षण थोडासा चेंज आउट करताना धावसंख्या 13 धावांवरती मजल मारता आली आतापर्यंत. लेफ्ट हँड बॅट्समन प्रतीकसाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल. क्षेत्ररक्षक मात्र चेंज केलं होतं परंतु ओळखलं होतं की आता हा इलाका खाली आहे, इथे मी काय ऐकत नसतो. पाठवून दिलं सरळ सीमा रेषेपार. येतोय खणखणी चौकार. सागर याच्या बॅट मधून सुंदरसा ड्राईव्ह पाहिला आपण. आमच्या महिला मंडळाच्या कार्यकर्ता दर्शना टेमकर यांच्या माहेरचा संघ बॅटिंग करताना दिसतोय. सुदेश स्वतः त्या सामना पाहायला आलेले आहेत. देवाकडे प्रार्थना करतात, प्रे करतात की सामना जिंकू दे. उत्साह वाढवत आहेत आपल्या संघाचा. 18 धावा झाल्या. 18 3 गडी बाद 18 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय सुदेश शेरवली संघाकडून आणि स्ट्राईकला आहे यश. पहिला चेंडू यॉर्कर होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का नाही थांबावं लागेल आता. नक्कीच दुसरी धावा कंप्लीट झाली असते मित्रांनो. एकेरी दुखेरीला पण या ठिकाणी स्थान असतं, ते धावा सुद्धा महत्वाच्या असतात. धावसंख्या पोहोचतीये 19 धावांवरती. शेवटषटक प्रगतीवरती. याच्यानंतरचा होणारा सामना श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार फक्त यायचे आता नाणेफेकीसाठी कर्णधार यायचे आहेत. श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आणि आता मात्र पाठवून दिला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय 1 बम्स 2 रन्स सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत चौकार. आपल्यातून फटकेबाजी होती. यॉर्कर लेवलचा चेंडू होता. दिशा दिली समोरच्या दिशेने. पाठवून दिलं सीमारेषे बाहेर चौकारांसाठी. आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. धावसंख्या पोहोचतीये 23 धावांवरती. आपल्यातून बॅटिंगचा नजारा पेश करताना आपला बॅट मधून लेफ्ट हँड बॅट्समन इथे आठवण करून देईल युवराज सिंग याची. आता मात्र खराब चेंडू. वाईडच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. 1च्या रूपाने धावसंख्या मात्र नक्कीच पुढे सरकेल. 24 धावा. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी मी गंगाराम खळेकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस लक्ष द्यायचे. सुंदरशी बॅटिंग पेश केली होती परंतु आता मात्र गोलंदाजाचं कमबॅक म्हणावं लागेल. खरोखर टाळ्यांचा गजर येतोय. बॅटनी कडा घेतली आणि यष्टीरक्षाच्या मागे एक प्लेअर एक्स्ट्रा उभा केला होता. कुठलीही चूक नाही. सुंदर जाऊन सुंदरसा झेल टिपला. बॅट्समनला परतावं लागेल. आता मात्र माघारी. नवीन गोलंदाज सिद्धेश येईल. नवीन बॅट्समन सिद्धेश येतोय. चला पटापट सिद्धेश प्लीज. लगेचच आपण पुढच्या फेरीला सुरुवात करून 2 षटकांचा सामना असेल. श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी यांच्यामध्ये. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा टोळा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काय झेल टिपलाय. वा वा अफलातून झेल. बॅट्समनला परतावा लागेल पुन्हा एकदा. बॅक टू पॅव्हिलियन.
काळकाई कृपा तिसे जर हा सामना जिंकला तर शिवप्रेरणा सेवा मंडळासाठी दर्शना टेमकर यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. या ठिकाणी पाहिलं सरळ सीमारेषा बारंत क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती, परंतु काहीच गचाड क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार. चार धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली, स्वतःचं मनोबल उंचावलं. खरं ना धावा आल्या ह्या शेवटच्या षटकामध्ये. आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी आणि धावसंख्येची मजल मारली आहे 28 धावांपर्यंत. आणि आजच्या दिवसातील ही आयेश धावा असेल. पाहूया शेवटचा अजून एक चेंडू शेष आहे. पाहूया षटकार येतो की चौकार येतो. आणि आता मात्र कुठ शेवटचा थोडासा चेंडू ठेवला, शॉर्ट पिच ठेवला. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली आणि एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. 29 धावा, 29वा कंप्लीट झाला. लक्ष असेल 30 धावांचा, 18 चेंडू 30 धावांचं समीकरण. याच्यानंतरचा ओम साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले साई पाटीलवाडी शेरवली संघाला. हा सामना 2 षटकांचा असेल, कारण दुसऱ्या फेरीतील सामने असतील 2 षटकांचे. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे चव्हाण साहेब, मी सूर्यकांत टेमकर यांना विनंती करतोय की शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. चव्हाण साहेब या. क्रिकेटवर खूप खूप प्रेम असणारे आपले चव्हाण साहेब आता सुद्धा ते क्रिकेटची बॅट घेऊन संडे असला की मैदानात दिसतात आपल्याला. अत्यंत कमालीचे बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर व्हर्सॅलिटी पर्सनॅलिटी आहे त्यांची. धन्यवाद, तुम्ही आपला वेळ देऊन आलात. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचा आहे प्लीज. चला बॅट्समन पाठवा. त्याचप्रमाणे आमच्या शिवप्रेरणा सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सुनील घाडेगावकर साहेब, आम्ही त्यांना बुलेटमॅन म्हणतो. काही कारणास्तव त्यांना इथून लवकर जावं लागतंय, सो आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी घाडेगावकर मी त्यांच्या पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट करतोय. प्लीज त्यांनी यायचं आहे. घरचा कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्या मंडळासाठी वेळ दिला. धन्यवाद, असा सपोर्ट राहू द्या. मी गंगाराम काकांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. आता सामना चालू आहे काळकाई कृपा तिसे गावचा टायगर स्क्वॉड. काळकाई कृपेमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास चक्क ओव्हरफ्लो. बॅटिंग आक्रमक, गोलंदाजी स्थिर, फिल्डिंग कडक आपण त्यांचा पाहिलात. आता त्यांच्या समोर बॅटिंगसाठी आता उतरलेत ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी शेरवली. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे मित्रांनो. दिवस खूप छोटा आहे, 5:30ला अंधार होतो. सो फायनल ही प्रकाशामध्ये खेळायला पाहिजे. सो रिक्वेस्ट करतोय प्लीज, जेवढे फास्ट खेळाल तेवढा कार्यक्रम आपला लवकर होईल.
साईंच्या नामाने उतरणारा शेरवलीचा शेर. खेळ त्यांचा शांत, पण स्ट्राईक आला की वादळ. सावधान, साई प्रतिष्ठानचा खेळ शांत नाही, शक्तिशाली आहे. बघूया बॅटर कशी आता बॅटिंग करतात ते. फलंदाजी मार्कवर, गोलंदाजी मार्कवर येतोय. फलंदाजीला सलामीची जोडी अल्पेश आणि सुदेश, ही सलामीची जोडी असेल. अल्पेश आणि सुदेश, आणि स्ट्राईक वरती आहे सुदेश, नॉन स्ट्राईकला आहे अल्पेश, आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. काळकाई तिसे एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. माईकडे पाठवा एक्स्ट्रा प्लेअर. तिसे संघ तुमच्या प्लेअरची नावं आम्हाला हवी आहेत प्लीज. या फक्त नावं सांगायची आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी संजय शिंदे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. तिचे संघ राखीव प्लेअर या प्लीज. आमच्या मंडळाचे सभासद उर्फ बुलेटमॅन सुनील घाडेगावकर आणि त्यांची फॅमिली आहे. तर मी गंगाराम खळेकरांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय कुणाल. स्ट्राईकला सुदेश आणि नॉन स्ट्राईकला आहे अल्पेश. तर सामन्याला सुरुवात करा पंच. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कुणाल. फक्त 2 प्लेअर बाहेर असतील. एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आणि पहिला चेंडूवरती पहिला क्लीन बोल्ड. बॅट्समनला मात्र समजलेला चेंडू. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल मित्रांनो. ह्या असतं सिनियर प्लेअरचं एक सुंदरसं कारनामा आपण पाहतोय. बऱ्याचशा संघांचे बोल्ड उडवले, परंतु आता मात्र सुदेश यांचा क्लीन बोल्ड उडवला. बॅट्समनला खाता न खोलता परत पाठवलं प्रोलेन मध्ये. सुंदरशी गोलंदाजी म्हणावं लागेल कुणाल यांची. अफलातून गोलंदाजी. मित्रांनो, जुन्या प्लेअरना महत्व द्या, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं कुणाल यांनी. जुन्या प्लेअरचा भरणा आपल्या संघात असावा. वन डे मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पाहिल्यावरती आपल्याला सुद्धा खूप समाधान वाटतं, परंतु यांची खेळी सुद्धा तेवढीच महत्वाची असते. कुणाल याने सुंदरसा क्लीन बोल्ड करून आपल्या संघाला जिंकण्याच्या आशा मात्र कायम ठेवल्यात. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू यशरेकर स्वतः सुद्धा बीट होतोय. कारण ऑफ साईडचा चेंडू सुंदरसा स्विंग होतोय. लेग बायच्या रूपाने अवांतरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. 1च्या रूपाने अवांतरी धावसंख्या मात्र नक्कीच पोहोचेल 1 धावांवरती. सुंदरशी गोलंदाजी कुणाल यांची म्हणावी लागेल. काय टर्न होतात चेंडू. अफलातून गोलंदाजी. पुढे येऊन पुन्हा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग झालाय आणि यात सुद्धा डॉट चेंडू येतोय. मित्रांनो, असे म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अफलातून गोलंदाजी कुणाल यांची. आपली अदा पेश करताना खरोखरच रोखून ठेवलंय संघाला आतापर्यंत. आता मात्र बॅटने, हलक्या बॅटने सुंदरसा ड्राईव्ह मारला होता, परंतु या चेंडूवरती 1 धाव मात्र नक्कीच खर्च करेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे हाणामारीचं षटक असतं. इथे तुम्हाला मोठ्या फटक्यांची आत्तषबाजी करावी लागते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमचा भूतकाळ महत्वाचा नसतो. तुमची भूतकाळातील सर्वोत्तम कामगिरी सुवर्णाक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. तुमच्या वर्तमान काळातील तुमचा फॉर्म महत्वाचा असतो. तो फॉर्मच तुम्हाला विजयाकडे घेऊन जात असतो. आणि पुन्हा एकदा आता मात्र टोळून दिलं. चाललाय खणखणीत दणदणीत येतोय षटकार.
सुंदर चेंडू हाताळला तर आतापर्यंत एक चेंडू बॅट खाली आला आणि समाजशर्यतला बॅट्समनने दाखवून दिला तू शेर आहे तर मै भी संवाद शेर हो. पाठवून दिला सरळ सीमारेषा बाहेर. येतोय खणखणीत षटकार. आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 धावांवरती. अजूनपर्यंत सुंदर म्हणावं लागले. एक षटकार खाल्ल्यानंतर फक्त आणि फक्त 8 धावांपर्यंत मजल मारता आली. अजून काहीशी चेंडू मात्र शेष आहेत. एक चेंडू शेष आला आणि 6 षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा 8 धावा खर्च केल्या. शेवट चेंडूवरती पाहूया काय रणनीती असेल. आता थोडासा प्लॅन चेंज असेल कारण बॅट्समन जेव्हा हेवी होतो तेव्हा गोलंदाजच्या विचारात थोडासा बदल करावा लागतो. आणि आता मात्र सुंदर असा परा. पुन्हा एकदा मी बोललो होतो यष्टीरक्षकाला सुद्धा समजत नाही. चेंडू चाललाय सरळ घरंगळत सीमारेषा बाहेर. येतोय पुन्हा एकदा चौकार. टाळ्यांचा गजर होते कारण चेंडू चांगला होता परंतु चूक मात्र यष्टीरक्षक यांची होती. अगोदरच लेग साईडला उभा करायचा होता कारण माहित होता आपला चेंडू हा टर्न होणार आहे. तू यष्टीरक्षक सुद्धा समजला नाही. चेंडू सरळ चालला सीमारेषा बाहेर. आला पुन्हा एकदा चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्ती आणि पहिल्या षटकात धावच खर्च केल्या 12 धावा. आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आमच्याबरोबर गेली 20 वर्ष सोबत असणारे संतोषजी मोरे साहेब, पुंडलिक अपार्टमेंट नंबर 1 आज कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली आहे. आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मोरे साहेब तुम्ही आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण चेंज लावून घ्या प्लीज. दुसरा गोलंदाज येतोय. या ठिकाणी करंजाळी संघाचं सुद्धा आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करा. बरेचसे मैदान गाजून आज 17 मैदान गाजवण्यासाठी टीम सज्ज झाले आहेत. गाव टू गाव स्पर्धा आपण जेव्हा पाहू तेव्हा खरोखरच एक मजा येणार आहे संगती या पाहताना, वेगवेगळ्या खेळी पाहताना. विश्वास टेमकर यांनी संघाची नोंद आहे. आई जाणाई काळकाई करंजाळी, काळकाई कृपा वाकवली, खेमेश्वर क्रिकेट संघ नवशी, ओम तेलोबा साकळोळी, श्री सोमजाई क्रिकेट संघ असोन, आदर्श क्रिकेट संघ करंजाई, फोपळवणे माणाई देवी संघ आणि केसीसी उंबरले अशा संघांची नोंद या ठिकाणी झाली आहे. सर्व संघ आता मैदानाकडे आलेत. दुसरा षटक सिद्धेश याचं परंतु शॉर्ट पिच चेंडू बॅट्समननी ओळखलं होतं. पाठवून दिलं सरळ सीमारेषेबाहेर. डीप मध्ये येतोय खणखणीत षटकार. मी भाई राणे यांना विनंती करतो की श्री संतोष मोरे साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. हाकू टप्प्याचा चेंडू बॅट्समनने आधीच ओळखलं. थोडासा स्वेर आला परंतु पाठवून दिलं सरळ डीप मध्ये सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत षटकार. या षटकाराने आपलं मनोबल वाढवलं आणि संघाची विजयाची दिशा मात्र नक्की स्पष्ट केली. पुन्हा एकदा आता मात्र चुकला. फुलटॉस चेंडू मिस केला. जाऊन आदळला एसटी वरती आणि त्रिफळाची ठोण. बॅट्समन मात्र परतेल माघारी. एक चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू माझा हे दाखवून दिलं गोलंदाजाने. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. थोडासा स्वर चेंडू ठेवला आणि त्रिफळा छेदून बॅट्समन बॅक टू प्रवेलियन. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 18 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती. MNH चे धडाडीचे कार्यकर्ते आहेत संतोष मोरे साहेब. कधी अडचण आली तरी सोबत उभे राहणारे, काही प्रॉब्लेम असेल तरी सॉल्व्ह करणारे आमचे मोरे साहेब. धन्यवाद. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. लगेच वळू सामन्याकडे. दुसरं षटक प्रगतीवरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सिद्धेश सज्ज. नवीन बॅट्समन येतोय जयेश. काय गोलंदाजी, शाबाश. सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल. डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. आणि सुंदर आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तो परत एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धावा घेता येणार नाही कारण क्षेत्ररक्षण तेवढं तगडं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून आला. तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. मित्रांनो, आयुष्यात निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाहीत, तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात.
पुढील चेंडू या ठिकाणी मात्र अवंतरित धावसंख्येवर भर घालेल वाईटच्या रूपाने. डॉट येतो का चेंडू, शेवटचा चेंडू असेल. सॉरी, सुंदर चेंडू ठेवला. आता मात्र एक धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, तोपर्यंत मात्र एक धावा नक्कीच कंप्लीट केली. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू असेल आता सिद्धेश यांचं. धाव संख्या पोहोचतीये 22 धावांवरती. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष आहे. बावीस धावा. आणि पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु क्षेत्ररक्षक सुंदर असा झेल टिपला. चेंडू येतोय डॉट, बॅट्समन परततोय माघारी. आता समीकरण असेल वेगळं. 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 8 धावा करायच्याच आहेत 6 चेंडू मध्ये. पाहूया आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीने आणि तितक्याच तत्परतेनं, या उलट तितक्याच अगतिपत्यानं आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट यांच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मग अडचणही तुम्हाला सलाम करतील, संकटही तुमच्या समोर माळा झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला सज्ज असेल. चला, शेवटचे 7 चेंडू, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सामाजिक कार्याची अत्यंत आवड असणारे असे सन्माननीय श्री कोकाटे साहेब, माजी अध्यक्ष ढिंगणगरवाडी. सांगायला आवडेल की काल रात्रीपासून ते आमच्या बरोबर आहेत, तर आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी आमच्या मंडळाचे माजी कार्यकर्ते शैलेश राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे शाल आणि श्रीफळ देऊन. पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धावा कंप्लीट केली. रनआउटचा खतरा होऊ शकतो का? आणि आता मात्र रनआउटचा खतरा. पहिल्या चेंडूवरती एक धावा करतात, दुसरी धावा घेताना मात्र रनआउट होतोय. बॅट्समनला आता सुद्धा परतावं लागेल. पाहूया नवीन बॅट्समन कोण येतो. आता समीकरण वेगळं आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. मित्रांनो, रॉबर्ट एटकिन्सन याने असे म्हणतात की आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर नशिबाला सुद्धा दोष देण्याचा देखील तुम्हाला काही अधिकार नाही. त्यामुळे आयुष्यात सतत प्रयत्न करत राहा. 5 चेंडू 7 धावांची गरज असताना सुंदर असं कमबॅक. पुन्हा या घरंगळत चाललाय चेंडू. इथे मात्र षटकार अडवायचा आहे आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. चेंडू चाललाय घरंगळत, सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट होता. इथे चौकार थांबवायचा होता. जरी 2 धावा झाल्या असेल तर सामना रंगत आली असती, परंतु एखादी सामना निसटतोय की काय. धावा पोहोचतायत 27 धावांवरती. कंपल्सरी 3 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. आता मात्र फुल टॉस चेंडूवरती चाललाय. घरंगळत सीमारेषा बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार आणि मॅच विन झाली आहे. ओम साई प्रतिष्ठान शेरावली जादवाडी हा संघ विन झालाय. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला, पुढील फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला, याच्यानंतर श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी. जय हनुमान दवंडेवाडी चला एका बाजूने आतमध्ये. जय हनुमान दवंडेवाडी प्लीज चला एका बाजूने आतमध्ये. मित्रांनो शाबास, यालाच म्हणतात ग्रामीण क्रिकेट. मित्रांनो, इथे आपण टायमिंगला महत्व देतो. ज्याला टायमिंग मॅनेजमेंट जमलं ना मित्रांनो, तो यशस्वी झालाच म्हणून समजा. चला लगेच चला आतमध्ये चला प्लीज. 2 षटकांचा हा खेळ सामना असेल.
अनिल डिंगनकर कुठे असतील प्लीज आपल्याला पंच म्हणून उभं राहायचं आहे. अनिल डिंगनकर चला, आपल्याला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे आणि आपलं नाव येतो या ठिकाणी पुढे. अनिल डिंगनकर प्लीज पंच कामगिरी पाहिजे. शिवप्रेरणा सेवा मंडळाचे सल्लागार श्री रुपेश राणे आणि त्यांची फॅमिली इथे आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. दीपक घाडीगावकर यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे. आपला एक कार्यकर्ता नाही तर पूर्ण फॅमिली या कार्यक्रमासाठी सपोर्ट करत असतो. दीपक घाडीगावकर यांना विनंती करतोय की श्री रुपेश राणे, शैलेश राणे आणि त्यांची फॅमिली यांचा सत्कार करायचा आहे. आई काळकाई तिसे संघ शिंदेवाडी यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन टेमकर वहिनी यांना की आपल्या हस्ते या संघाचं स्वागत करायचं. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष ऋणी आहोत. दवंडेवाडी क्षेत्ररक्षण लावा प्लीज.